ढोकळा कधीच बाजारासारखा स्पॉन्जी होत नाही. मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी 2 कप बारीक बेसन चाळून घ्या. बेसन चाळलं की ढोकळा हलका आणि मऊ होतो. आता एका बाउलमध्ये 1 टेबलस्पून सिट्रिक ऍसिड, 3 टेबलस्पून साखर, चवीनुसार मीठ आणि 1 कप आणि त्यावर 2 टेबलस्पून एवढं पाणी घालून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिक्स करा. आता हे मिश्रण बेसनामध्ये घाला आणि गुठळ्या न राहता एकदम गुळगुळीत बॅटर तयार करा. आता हे बॅटर 10 ते 15 मिनिटे रेस्ट करायला ठेवा. रेस्ट झाल्यावर त्यात 1.5 टेबलस्पून एवढं शेंगदाणा तेल घाला. आता महत्त्वाची स्टेप म्हणजे 1 टीस्पून बेकिंग सोड्यावर 1 टीस्पून पाणी घालून तो ॲक्टिवेट करा आणि लगेच बॅटर हलक्या हाताने मिक्स करा. जास्तही फेटायचं नाही आहे इथे. ग्रीस केलेल्या टिनमध्ये बॅटर ओता आणि आधीपासून गरम केलेल्या स्टीमरमध्ये ठेवा. झाकण अजिबात न उघडता मध्यम ते मोठ्या आचेवर 20 ते 25 मिनिटं वाफवून घ्या. झाकण उघडा आणि बघा किती सुंदर फुललेला जाळीदार एकदम स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे. आता त्यावर गोडसर फोडणीचं पाणी घाला आणि 10 ते 15 मिनिटं मुरू द्या. त्यामुळे प्रत्येक घास रसाळ आणि मऊ लागतो. हा ढोकळा एकदा बनवाल तर पुन्हा बाहेरून आणायची गरजच पडणार नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या परफेक्ट रेसिपीसाठी सोनूच्या किचनला फॉलो करा.